नमस्कार. जय भीम, जय शिवराय. सगळ्यांनीच म्हणायला पाहिजे जय भीम जय शिवराय. एकतर मी या संपूर्ण चमूची सगळ्यात आधी माफी मागतो की 945 प्रयोगांनी मी उगवलोय, त्याच्यामुळे हे खरं तर माझं चुकलंय की मी इतक्या उशिरा हे नाटक बघितलंय. पण देर आहे दुरुस्त आहे असं म्हणतात. फार सुंदर प्रयोग एकतर ही सगळी मंडळी करतात आणि त्याही पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो विचार आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. तो सर्वदूर पोहोचला पाहिजे. 945 प्रयोग हा विचार ही मंडळी पोहोचवतायत अतिशय पोट तिडकीने. आणि याच्या 1000व्या प्रयोगाला तो प्रयोग आपण कुठे करायचा, कसा करायचा ही जबाबदारी माझ्यावर टाका. आपण अतिशय मोठ्या प्रमाणात, भव्य प्रमाणात ते करायचा प्रयत्न करू. तुमची ऊर्जा अशीच ठेवा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. आणि लोकमत मध्ये मी सध्या लिहितो नाटकांबद्दल आणि कलाकृतींबद्दल. तर मला नाटकाबद्दल काय वाटलं किंवा याचं काय व्हायला पाहिजे याबद्दल मी डेफिनेटली माझा पुढचा लेख असेल त्यात बोलेलच. पण पुन्हा एकदा या सगळ्यांचे प्रचंड आभार, प्रचंड कौतुक. आणि हा विचार संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात, जगभर पोहोचायला हवा. ही काळाची गरज आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे विचार आपण नाचण्यात घालवतोय, ते वाचण्यात गेले तर फार बरं होईल. हे पुढच्या पिढ्यांना कळून देण्यासाठी याचे 1000 नाही, 2000 नाही, 5000, 10000 प्रयोग व्हायला हवेत. हे नाटक खेडोपाडी, गावोगावी सतत व्हायला पाहिजे मला असं वाटतं की. आणि ते होईलही, कारण कुठेतरी काळ चांगला होईल ही आशा आपल्या सगळ्यांना आहे. आणि चांगलं होणारच ही आशा जेव्हा आपण ठेवतो तेव्हा डेफिनेटली चांगलंच होतं. ही सगळी त्या सगळ्याचं उदाहरण आहे. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप कौतुक. थँक्यू.